मी म्हटले माझा बिझनेस बुडालाय, मी खूप कर्जात आहे. त्यांना काही 2-3 टिप्स दिल्या आणि सिग्नेचर पूर्ण बदलली त्यांची. 3 महिन्यांनी सांगितलं की मी थोडा बाहेर पडतो आणि डायरेक्ट ऑडीचा फोटो काढून मला पाठवला. मॅडम मी ऑडी घेतली. म्हणजे मी तेव्हा शॉक होते की अरे हे काय झालं. आता आपलं जे हस्ताक्षर आहे आणि सिग्नेचर, तर याचा आपल्या लाईफवर खूप मोठा परिणाम होतो. आता समजा स्ट्रेट हँड रायटिंग असेल तर तुम्ही कोणत्या करिअर चॉईस करू शकता. तर आता मुलीची काय अपेक्षा असेल, कौतुक करावं. पण तो जर इंट्रोवर्ट असेल तर तो कौतुक करणारच नाही. सुंदर अक्षर असेल तर नक्कीच व्यक्तिमत्व हे सुंदर घडतंच. जसा तुमचा मूड असेल तसं तुमचं हँडरायटिंग चेंज होतं. बोल्ड हँडरायटिंग जे असतं ते कोणाच्याही अंडर काम करत नाही. पण मराठी लोक आहोत तर तुम्ही जेवढी मराठी सिग्नेचर कराल तेवढा तुमचा सक्सेस रेशो हा नक्कीच जास्त असतो. हँडरायटिंग थ्रू जो आपण उपचार देतो त्याला आपण ग्राफोथेरपी म्हणतो. आणि तिसरं डॉट हा सिग्नेचर संपल्यानंतर कधीच देऊ नका. त्यामुळे कधीही तुम्ही निगेटिव्ह थॉट्स लिहू नका. रिग्रेट्स काय झाले ते लिहू नका. आणि जर लिहायचं असेल तो त्रास झालाय, रिग्रेट आहे ते लिहा आणि ते पेज फाडून टाका, जाळून टाका किंवा स्वाहा करा. नमस्कार मित्रांनो, मी सुजान बाबू दबडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या अनसीन मराठी यूट्यूब चॅनलवरील नव्या गोऱ्या पॉडकास्टमध्ये, जिथे आज आपण चर्चा करणार आहोत की आपल्या स्वाक्षरी मागे आणि तसेच आपल्या हस्ताक्षरामागे कोणत्या आपल्याशी निगडीत गोष्टी दडलेल्या आहेत. तसेच ग्रॅफोलॉजी हा विषय नेमका काय आहे आणि या सर्व गोष्टींवरती आपल्याबरोबर चर्चा करण्यास उपस्थित आहेत ग्रॅफोलॉजिस्ट स्नेहल चव्हाण मॅम. सो मॅम नमस्कार. नमस्कार. माझा पहिला प्रश्न आपणास हा असेल की आपलं हस्ताक्षर आणि आपलं लिखाण कोणत्या कोणत्या गोष्टींवरती आपला प्रभाव पडतो. आता आपलं जे हस्ताक्षर आहे आणि सिग्नेचर, तर याचा आपल्या लाईफवर खूप मोठा परिणाम होतो. लाईफवर होतो. जसं तुम्ही म्हणताय की आपलं बिझनेस असेल, एज्युकेशन असेल किंवा कोणती फील्ड असेल तर याच्यावर सुद्धा खूप मोठा परिणाम होतो. जसं की आता तुमचं हँडरायटिंग कोणत्या बाजूला झुकलं आहे. आता समजा स्ट्रेट हँडरायटिंग असेल तर तुम्ही कोणत्या करिअर चॉईस करू शकता. किंवा लेफ्ट साईडला झुकलं असेल तर तुमचे इमोशन कसे आहेत. तुम्ही राईट हँडला जर म्हणजे तुमचा हस्ताक्षराचा झुकाव असेल तर तुमचे इमोशन कसे आहेत हे आपल्याला कळतं आणि त्यानुसार आपण त्याच्यावर काम करतो. म्हणजे बिझनेस ग्रोथ असेल, आता बिझनेस ग्रोथमध्ये तुम्हाला काय लागतं तर तुमची स्टेबिलिटी असणं गरजेचं आहे. किंवा तुमची आपण म्हणतो ना की दिवसेंदिवस तुमची ग्रोथ झाली पाहिजे. सक्सेसफुल होण्यासाठी तुमचं अक्षर कोणत्या दिशेने गेलं पाहिजे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. ओके. आणि मग तसं जसं बिझनेस लाईफवरती परिणाम पडतो तसंच मरायटल स्टेटस ॲज वेल ॲज आपल्या फिजिकल हेल्थवरती या गोष्टी आपल्याला प्रभाव पाडतात का. आता फिजिकल जर आपण म्हटलं ना तर एक आहे की आपण 100% सांगू शकत नाही. जसं की आपला स्वभाव असेल, करिअर असेल हे आपण 100% सांगू शकतो. तसं फिजिकल सांगू शकत नाही. पण आपल्याला हे कळतं की कोणत्या भागात आपल्याला इथं इश्यू दिसतोय हे आपण सांगू शकतो. कारण हँडरायटिंगमध्ये 3 झोन येतात, अप्पर झोन, मिडल झोन आणि लोअर झोन. त्या भागामध्ये तुमचे स्ट्रोक कसे आहेत तर या स्ट्रोकवरून आपल्याला लक्षात येतं की इथं काही ना काहीतरी इश्यू आहे किंवा इथं फिजिकल काहीतरी चेंज आहे हे आपण सांगू शकतो. की जे एक्सरे किंवा आपण MRI मध्ये सुद्धा कधी कधी एक्झॅक्ट कळत नाही की इथं इश्यू असेल. पण हँडरायटिंगमध्ये काही गोष्टी कळू शकतात. 100% नाही पण कळू शकतात. ओके. म्हणजे बेसिकली ग्रॅफोलॉजीचा इफेक्ट हा वैद्यकीय क्षेत्रावरही पडतोच. येस, एक्झॅक्टली. ॲज वेल ॲज जसं मी विचारलं की मॅरिटल लाईफबद्दल काय सांगताल तुम्ही, मॅरेज लाईफबद्दल, डिवोर्सबद्दल याच्याशी निगडीत काही आहे का. आता हा प्रश्न खूप छान आहे. म्हणजे मॅरेज लाईफला आता म्हणजे लग्न ठरवतानाच आपण काय बघतो, ॲस्ट्रॉलॉजीनुसार पत्रिका बघतो. तिथं आपण काय करतो की गुण जुळवतो. म्हणजे जसं की 36 गुण आहेत, किती गुण आहेत. तर हँडरायटिंगवरून आता स्लांट, जसं मी अगोदर तुम्हाला सांगितलं की स्लांट, आता समजा जर लेफ्ट साईड स्लांट असेल तर काय होतं की लेफ्ट स्लांट नवरा मुलगा असेल म्हणजे मुलाचं असेल आणि राईट साईडचं जर मुलीचं असेल तर हे पूर्ण विरोधाभास असतात. मुलगा हा इंट्रोवर्ट असेल की तो एक्सप्रेसच करू शकणार नाही आणि मुलगी असेल एक्स्ट्रोवर्ट, म्हणजे ती पटकन बोलून जाणारी असेल. आता तिला जर वाटत असेल की माझ्या नवऱ्याने मला कॉम्प्लिमेंट्स द्याव्यात तर तो इंट्रोवर्ट आहे, तो कॉम्प्लिमेंट्स देणारच नाही. मग यांचे इश्यू कुठं सुरू होतात की मला कॉम्प्लिमेंट्स मिळाले नाहीत, मी किती छान म्हणजे आता तिने आवरलं तर त्या मुलीची काय अपेक्षा असेल, कौतुक करावं. पण तो जर इंट्रोवर्ट असेल तर तो कौतुक करणारच नाही. आणि मग तिथं किती तिचा डिसमूड होतो की नाही आता मला कोणी कॉम्प्लिमेंट्स दिल्या नाही, त्याला कळतच नाही, असं तिथं थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होण्याचं
म्हणजे शंका असते किंवा होऊ शकतं. ओके, बट हाही पॉइंट आहे की आपल्याला व्यक्ती इंट्रोवर्ट आहे की एक्स्ट्रोवर्ट आहे हेही आपल्याला लिखाणावरून समजून येतं. येस, म्हणजे पूर्ण स्वभाव हँडरायटिंग वरून की आता हा मुलगा कसा आहे, मुलगीचा स्वभाव कसा आहे आणि हे मॅच होऊ शकतं का हे आपण हँडरायटिंग वरून सांगू शकतो. ओके, जसं बिहेवियर आहे तसंच आपण अक्षरावरून त्या व्यक्तीबद्दल आपण तो व्यक्ती डिप्रेशन मध्ये आहे का, तो व्यक्ती कोणत्या फेज मधून चालला, ह्या गोष्टी अशा काही आपण जाणून घेऊ शकतो का? हो, आता हँडरायटिंग वरून तुमचं जसं मी सांगितलं की जर वरच्या दिशेने हँडरायटिंग जाणार असेल तर तुमचं सक्सेस रेशो चांगला असतो किंवा तुम्ही इंथुझियास्टिक असता. आणि तसंच जर हँडरायटिंग हे खालच्या दिशेने गेलं तर तुम्ही डिप्रेस असता, स्ट्रेस असता, पेसिमिस्ट असता. मग जसं अक्षर तुम्ही कोणत्या दिशेने जाते त्यानुसार सुद्धा तुमचा मूड हा ठरलेला असतो. तसेच आजकाल टीनेजर्स जे आहेत, आपली जी नवीन पिढी आहे, आमच्या मागे जी पिढी आहे ती, तर त्यांचा आजकाल डिजिटल टायपिंग वगैरे डिजिटल गोष्टींकडे जास्त कल आहे. तर तुम्हाला त्यांना काय सांगू वाटते की लिखाणाकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, लिखाणकाम दैनंदिन जीवनात किती महत्वाचं आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे? आता हे मी तुम्हाला सगळ्याच या पिढीला सांगेन की लिखाण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरून तुमचं काय होतं की तुम्हाला स्ट्रेस येतो, डिप्रेशन येतं किंवा तुमचे मूड स्विंग होत असतात. म्हणजे आत्ता तुम्ही छान म्हणजे खूप हॅप्पी आहात तर थोड्याच वेळात तुमचा मूड बदललेला असतो. तर हे का होतं तर तुमच्या जी ब्रेनची एनर्जी आहे ती युटिलाइज होत नाही, कारण तुम्ही टायपिंग करत असता किंवा स्क्रोल करत असता. त्यामुळे तुमचे जे हे फिंगरप्रिंटचे जे पॉईंट आहेत ते दबले जात नाहीत आणि तुमचे जे नर्व्स आहेत हातातले ते ब्रेनशी कनेक्ट असतात आणि त्यामुळे तुमची एनर्जी युटिलाइज होत नाही. आणि जर तुम्ही पेन म्हणजे कागद पेन वापरला तर तुमची ब्रेनची एनर्जी युटिलाइज होते आणि तुमचं इथं स्ट्रेस लेवल, डिप्रेशन हे खूप कमी होतं. ॲडिशनली मला हेही विचारायचं आहे, हा प्रश्न बालिश वाटेल बट एक मजा म्हणून विचारतो की आपल्या लिखाणावरून आपल्याला ओळखता येतं का की ह्या व्यक्तीने कॉपी करून लिहिले की स्वतः विचार करून लिहिले? हो, कारण आता उदाहरणार्थ तुम्ही आता लिहिलं आणि कॉपी करून लिहिलं तर त्यात जे इमोशन असतात की फिअर असतो की मला कोण बघेल का, हे फिअर जो असतो तो त्या तुमच्या ट्रेटमध्ये दिसतो आणि नक्कीच हे लक्षात येतं हे कॉपी करून लिहिलेलं आहे. किंवा स्पीड असतं, तुमच्या लिखाणाचं स्पीड, जेव्हा कॉपी करून लिहितो तेव्हा स्पीड वाढतं. त्यामुळे हे आपण जाणू शकतो की हे कॉपी करून लिहिलंय की तुमचं रिअल आन्सर आहे. ओके, आणि जसं लिखाणकाम दैनंदिन जीवनात गरजेचं आहे तसंच सुंदर अक्षर असणं गरजेचं आहे का लिखाणकाम करताना, की सुंदर अक्षर असावं, वाईट अक्षर असेल तर भविष्य उज्ज्वल नसेल, सुंदर अक्षराचं भविष्य उज्ज्वल असेल, असं काही असतं? असं नाहीये. म्हणजे हे काही आपण म्हणतो ना की ज्याचं हँडरायटिंग खराब म्हणजे याचं सगळं खराब, ऍक्च्युली असं नाही. तुमच्या हँडरायटिंग मधले ट्रेट काय सांगतात हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे सुंदर अक्षर असेल तर नक्कीच व्यक्तिमत्व हे सुंदर घडतंच, परंतु असं नाहीये की तुमचं हँडरायटिंग खराब म्हणजे तुमचं भविष्य खराब, असं अजिबात नाहीये. तुम्ही लिहिताय कसं, तुमचे ट्रेट्स कसे आहेत, तुमचा टी बार म्हणजे जी आपण आडवी रेषा मारतो ती टीची टी बार कुठं आहे, तुम्ही वायची पेटल कशी काढताय, ई कसा काढताय, ए कसा काढताय, स्लांट कसा आहे, तुमचं लाईन स्पेसिंग कसं आहे, वर्ड स्पेसिंग कसं आहे, हे खूप मॅटर करतं. म्हणजे अक्षर सुंदर असेल तर खूपच छान, पण नसेल तर याचा अर्थ असा नाही की तुमचं भविष्य खराब असेल. आणि अक्षर आपल्याला बदलता येतं का? समजा मी लहानपणापासून एक 10वी पर्यंत एका अक्षरात लिहित असेल, 10वी नंतर मी अक्षर बदलतोय, असं बदलता येतं का? किंवा एका वेळेला वेगवेगळ्या अक्षर चेंज होतं का, आपलं लिखाण चेंज होतं का? येस, होतं. जसा तुमचा मूड असेल तसं तुमचं हँडरायटिंग चेंज होतं, परंतु तुमचे ट्रेट्स बदलत नाहीत. जसं मी सांगितलं की टी बार म्हणजे टीची जी आडवी रेषा आहे तुम्ही जिथं लिहिता तिथंच ती मारली जाते. हा बदलतं काय, तुमच्या हँडरायटिंग मधलं स्पेसिंग आणि साईज. तुमच्या जसं मूड असेल त्या मूडनुसार ते तुमचं साईज आणि स्पेसिंग हे बदलत जातं, पण ट्रेट बदलत नाहीत. ओके, म्हणजे आपण साईजेसवरून, अक्षरांच्या साईजेसवरून आपण ओळखू शकतो की व्यक्ती आता कोणत्या फेज मध्ये आहे. ओके, प्लस माझा असा मुद्दा आहे की मोस्टली लिखाणकाम हे आजकालच्या तरुणांमध्ये एमपीएससी यूपीएससीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या आयुष्यात लिखाणकाम कंटिन्यू आहे. सो मग तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगाल की त्यांनी अक्षर कसं असावं, त्यांनी लिखाण किती करावं, कसं करावं? आता हे खूप छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे, कारण एमपीएससी यूपीएससी मध्ये जर त्यांनी जेव्हा ते हे ठरवतात
की मी MPSC UPSC करणार आहे, तेव्हाच त्यांनी अक्षरावर जर लक्ष दिलं तर त्यांना रिझल्ट खूप छान मिळतील. कारण त्यांचा वेळ त्यात खूप जातो. म्हणजे एक पहिल्याच वर्षी प्रत्येक म्हणजे लागेल असं नाही, त्यात त्यांचे वर्ष खूप जातात. तर त्यांचा सक्सेस रेशो हा जर वाढवायचा असेल तर हँडरायटिंग थ्रू ते खूप वाढवू शकतात. आणि त्यांनाही असंही 10 मिनिटात 8 मिनिटात त्यांचे शब्द जास्तीत जास्त झाले पाहिजेत. आणि मग त्यांनी जर हे हँडरायटिंगवर काम केलं तर नक्कीच त्यांना रिझल्ट पण छान मिळेल. आणि त्यांची वर्ष जास्त जात आहेत त्याच्यापेक्षा त्यांना कमी वेळेत त्यांना सक्सेस चांगला मिळू शकतो. कारण खूप वर्ष त्यांच्यात जातात किंवा त्यामुळे ते डिप्रेशनमध्ये जातात, त्यांची स्ट्रेस लेवल वाढते, मनात निगेटिव्ह थॉट्स येतात. तर हे हँडरायटिंग थ्रू ते त्यांचे जे हे निगेटिव्ह थॉट्स आहेत ते नक्कीच कमी करू शकतात. आणि मी असे ऐकले की अक्षर मोठं असेल बारीक असेल ह्यावरून आपण माणसाचा स्वभाव ओळखू शकतो की त्यात काय फरक आहे. माणूस जर का अक्षर मोठं काढत असेल लहान काढत असेल तर त्याच्या स्वभावावरती ते डिपेंड आहे, हे मी ऐकून होतं. तर त्याबद्दल काय सांगा. आता अक्षराची साईज, आता तुम्ही जे सगळे पॉलिटिशियन आहेत हे जर पाहिले ना तर ह्यांचं हँडरायटिंग किंवा सिग्नेचर पण तुम्ही बघा तर यांची सिग्नेचर जी आहे आणि हँडरायटिंग यांचं बोल्ड असतं, म्हणजे मोठं हँडरायटिंग असतं. आणि ज्या लोकांची सिग्नेचर किंवा हँडरायटिंग लहान असतं ते शक्यतो बिझनेस आणि CA किंवा अकाउंटिंगमध्ये जास्त काम करतात. याच्यावरून यांचा स्वभाव असा असतो, जे पॉलिटिशियनमध्ये असतात हे कोणाच्याही म्हणजे बोल्ड हँडरायटिंग जे असतं ते कोणाच्याही अंडर काम करत नाहीत. त्यांना लिडरशिपच त्यांना आवडते आणि ते लिडरशिपच करतात. आणि स्मॉल हँडरायटिंगवाले हे इंट्रोवर्ट असतात, त्यांना एकदम छोट्या छोट्या कामातून मोठी कामं करण्याचा जास्त त्यांची आवड असते. बेसिकली एखाद्या व्यक्तीची स्वाक्षरी कशी असावी, सही एक उत्तम सही कशी असावी. कारण अनेकदा लोक म्हणतात की अशी सही नको, अशी नको, उलटी रेष नको, खाली टिंब नको, वर टिंब नको. सो त्याबद्दल काय सांगा. म्हणजे आयडियल सिग्नेचर कशी असावी. तर आयडियल सिग्नेचर म्हणजे तुमचं स्वस्थान, पितृस्थान, मातृस्थान आणि प्रोफेशन ही 4 स्थानं असणं गरजेचं आहे. आणि प्लस जर मराठी सिग्नेचर करणारा असाल तर त्याच्या खाली अंडरलाईन नसेल तरी ओके. बट जर तुम्ही इंग्लिशमध्ये सिग्नेचर करणार असाल तर कंपल्सरी खाली अंडरलाईन असणं आवश्यक आहे. कारण त्याच्यामुळे तुम्हाला सपोर्ट मिळतो, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि जे डॉट आहेत ते डॉट, प्रत्येकाच्या डॉट देण्याची पद्धत ही वेगळी आहे, पण तुम्ही कुठं डॉट देताय हा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यावर तुमची थॉट प्रोसेस तर कळते. आणि प्लस तुम्ही निगेटिव्हिटीकडे जाताय का किंवा असं मनात येतं, जर समजा तुम्ही पुढं डॉट देणार असाल म्हणजे पूर्ण सिग्नेचर झाली आणि तिथं पुढं डॉट दिला तर त्याचा अर्थ असा होता की बस मला आता थांबायचंय, तुम्ही पटकन थकून जाता. तर तुम्ही डॉट शक्यतो विचार करून किंवा योग्य सल्ल्यानं देणं गरजेचं आहे. आणि व्यक्तीची आता स्वाक्षरी आहे त्याच्यावरून आपण त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ओळखू शकतो का स्वाक्षरीवरून. येस, आता स्वाक्षरीवरून पूर्ण व्यक्तिमत्व आपण ओळखतो. म्हणजे त्यामध्ये काय ओळखू शकतो तर त्यांची ग्रोथ काय आहे, त्यांचा सक्सेस रेशो काय आहे, त्यांचं रिलेशनशिप कसं आहे, त्यांची फिजिकल स्ट्रेंथ काय आहे, हे आपण नक्कीच सिग्नेचरवरून ओळखू शकतो. अशा वेगवेगळ्या कोणत्या स्वाक्षरी आहेत जे तुम्हाला भावतात किंवा तुम्ही या स्वाक्षऱ्यांबद्दल एक्सप्लेन करचाल. विठ्ठल कामत सरांची सिग्नेचर, त्याही सिग्नेचरमध्ये 4 स्थानं प्रॉपर आहेत. रतन टाटांची सही त्या सिग्नेचरमध्येही तसंच आहे. फक्त अमिताभ बच्चन सरांची जी सिग्नेचर अगोदर फक्त अमिताभ म्हणून होती आणि नंतर त्यांनी अमिताभ बच्चन म्हणून केली. ती जी सिग्नेचर आहे ती चांगली आहे. आणि जेव्हा फक्त अमिताभ होतं तेव्हा त्यांना प्रॉब्लेम आणि स्ट्रगल आणि कर्ज पण खूप झालेलं होतं. आणि जेव्हा त्यांनी बच्चन हे केलं म्हणजे मदर फिगर ही वाढवली तेव्हा त्यातून ते बाहेर पडले. अच्छा, म्हणजे आपण स्वाक्षरी बदलली तरी आपण एका अर्थी आपलं भविष्य, आपले चालू घडामोडींवरती परिणाम पडू शकतो. नक्कीच. सो माझा काही एक वैयक्तिक प्रश्न आहे, ज्या सह्या आपण बघितल्या असतील तशी एक स्वाक्षरी आहे राजकारणातली की बाळासाहेब ठाकरे यांची एक स्वाक्षरी आहे जी एक वॉटरमार्क पद्धतीने फेमस आहे. तर तुम्ही त्या सिग्नेचर बद्दल काय सांगाल. आता त्या सिग्नेचरमध्ये ती मराठीत सिग्नेचर आहे. ओके, एकदम क्लिअर सिग्नेचर म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड, जे मनात येईल ते पटकन बोलून जाणार. मग समोरच्या व्यक्तीला काय वाटेल मला फरक पडत नाही. आणि डिटर्मिनेशन म्हणजे मी ठरवलंय ते काही झालं, जग इकडचं तिकडं झालं तरी मी करणार म्हणजे करणारच, अशी त्यांची सिग्नेचर आहे. आणि स्वतःचं कल्चर, स्वतःच्या रूढी परंपरा
आणि त्यात सक्सेस हा खूपच चांगला आहे, कारण मराठी सिग्नेचर आहे. आपण मराठी लोक आहोत, तर तुम्ही जेवढी मराठी सिग्नेचर कराल तेवढा तुमचा सक्सेस रेशो हा नक्कीच जास्त असतो. नरेंद्र मोदींची सिग्नेचर सेम तशीच, की ती एकदम क्लिअर सिग्नेचर आहे, डिटर्मिनेशन जबरदस्त आहे. त्यामुळे अशा सिग्नेचर ज्या आहेत त्यांचा सक्सेस रेशो हा जास्त असतो. बेसिकली सिग्नेचर क्लिअर असावी. येस. आणि एक सर्वसमावेशक असावी, की आपल्या स्वतःसहित आपल्या मातृपितृंनाही स्थान असावं. बिझनेस क्षेत्रात स्वाक्षरीचा काय परिणाम पडतो, आणि असं आहे का की आपली स्वाक्षरी, आपलं हस्तलेखन हे एका पद्धतीत असेल तर आपण लवकरात लवकर करोडपती, सक्सेसफुल बिझनेसमॅन होऊ शकतो, मी 10 करोड 100 करोड कमवेन, असं होऊ शकतं का? नक्कीच होऊ शकतं, कारण तुमच्या हँडरायटिंगवरून मी जसं सांगितलं की ग्रोथ हे होतेच. आता सिग्नेचरमध्ये बघा हे आहे की बलून असेल तर तुमचं सेविंग हे जास्त असतं, किंवा मनी बाउल म्हणलं जातं त्याला, मनी बाउल, किंवा आपण म्हणतो की हे मराठीत म्हणलं तर ते टेकडी. अशा गोष्टी आहेत की तुमच्या जर त्या सिग्नेचरमध्ये घेतल्या, मनी बाउल असेल, मनी बँक असेल, तर तुमच्या जेवढं जास्त असेल तेवढं तुमचं सेव्हिंगही होतं आणि तुमचा इन्कम सोर्स वाढत जातो आणि तुम्हाला सक्सेस, जसं तुम्ही म्हणला की 100 करोड हे होतं, पण त्याला कन्सिस्टन्सी ही तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणजे आपण काय म्हणतो की चला लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मी जर घरात बसले नुसतं तर ते होणार नाही. कन्सिस्टंटली तुम्ही जर काम केलं आणि ती सिग्नेचरची आम्ही जसं सांगतो तसा वापर केला तर नक्कीच तुमची ग्रोथ ही होते. 100 करोड सुद्धा तुम्ही मिळवू शकता. वाह. तर मित्रांनो, सिग्नेचर सुधारा आणि हस्ताक्षर सुधारा. बिझनेसमध्ये आपण पार्टनर्स जसे ओळखतो हस्ताक्षरावरून, स्वाक्षरीवरून, तर त्याबद्दल काय सांगा? हे आहे की तुमचं आणि तुमच्या मित्राचं जमेल का, म्हणजे तुमच्या पार्टनरचं जमेल का. कारण जेव्हा आपण पार्टनरशिपमध्ये काम करतो तेव्हा तुमचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे. मग हे जर व्हायचं असेल तर तुमच्या हँडरायटिंगवरून आपण ओळखू शकतो की तुमचं हे मॅच होईल का. कारण हँडरायटिंगवरून ही व्यक्ती आहे, ही तुमच्याबरोबर हेल्दी कम्युनिकेशन करू शकते का, ही खरं बोलतीये का, किंवा हे तुमच्याबरोबर लॉयल राहील का, ही कन्सिस्टंट काम करेल का, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या हँडरायटिंगमध्ये आपण ओळखतो आणि सांगू शकतो की हां, ही व्यक्ती आहे, ही अशी आहे, ही तुमच्याबरोबर राहीलच की नाही, कंटिन्यू काम करेल की नाही, हे आपण सांगू शकतो. आणि पार्टनर तर आहेच, तुमचे जे एम्प्लॉईज आहेत तेही आपण सांगू शकतो की ही तुमच्याबरोबर हेल्दी म्हणजे रिलेशन ठेवू शकतात का आणि कंटिन्यू राहतील का. कारण आत्ताचा प्रॉब्लेम असा आहे की कन्सिस्टन्सी, आणि आपण म्हणतो ना की 4 दिवस येतात आणि 5व्या दिवशी गायब. तर हे हँडरायटिंगवरून आपण ओळखू शकतो. ओके. जसं आपण बिझनेसमध्ये लॉयल पार्टनर ओळखू शकतो, तसंच प्रेम संबंधात, त्यानंतर मॅरेज लाईफमध्ये आपण लॉयल पार्टनर किंवा पार्टनरविषयी काही आपल्याला माहिती हवी असेल तर ते आपण अक्षरावरून, सिग्नेचरवरून ओळखू शकतो का? हो, नक्कीच ओळखू शकतो. तुमचे जे 3 झोन आहेत, म्हणजे आपण सांगितलं मी की अप्पर झोन, मिडल झोन आणि लोअर झोन, ह्या 3 झोनमध्ये तुमची जे ट्रेट आहेत त्या बरेचसे ट्रेट असे असतात की तुम्ही किती खरं बोलताय, किती खोटं बोलताय, तुमची म्हणजे लॉयलिटी कशी आहे, हे तुमच्या सिग्नेचर आणि हँडरायटिंगवरून ओळखता येतं. आणि आता जे जसं तुम्ही म्हटला की मॅरेज लाईफ, खरंच जसं ॲस्ट्रोलॉजी बघून आपण करतो तसं नक्कीच ग्राफोलॉजी थ्रू सुद्धा पाहिलं तर कंटिन्यू राहू शकतात. ओके. तुम्हाला आता इन्स्टावरती सगळ्यांचे DM येतील ज्याच्यात फोटो येतील की हे माझ्या पार्टनरचं रायटिंग आहे, तुम्ही सांगा लॉयल आहे की नाही. येस, नक्कीच. तर त्यानंतर जसं मॅरेज लाईफमध्ये तुम्ही म्हटलात की परिणाम पडतो, तर पुढे जाऊन ती व्यक्ती डिवोर्स घेणारे किंवा ब्रेकअप करणारे अशा गोष्टी ह्या रायटिंगवरून, सिग्नेचरवरून ओळखता येतात का? हो हो, नक्कीच. तुमचे सिग्नेचर आणि हँडरायटिंग आहे साधी गोष्ट आहे. तुम्ही जे आपलं पेज असतं त्या पेजवर तुम्ही किती लिहिलं आहे याच्यावरून तुम्ही कंटिन्यू करणार आहे का नाही करणार हे लक्षात येतं. आता आपल्याला रायटिंगवरून जर का व्यक्तीमधले गुणदोष कळले तर आपण त्यावरती काही तोडगा काढू शकतो का रायटिंगच्या पद्धतीनेच, किंवा आपण आपलं अक्षर बदलून वगैरे, असं काही आहे का त्यात? हो हो, नक्कीच आपण बदलू शकतो. आता याला आपण ग्राफोथेरपी म्हणतो. आता समजा उदाहरणाने मी तुम्हाला सांगते, आता तुम्हाला सर्दी खोकला झाला तर तुम्ही काय करता? डॉक्टरकडे जाता आणि औषध घेऊन येता. पण तुमच्या मनाला काय झालं तर तुम्ही काय करता? काहीतरी थेरपी घेतो, मेडिटेशन करतो, गाणी ऐकतो, काही ना काही एक
वेळ काढतो आम्ही. वेळ काढता आणि तुमचं मन म्हणजे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करता. सेम तसंच आहे हँडरायटिंग थ्रू जो आपण उपचार देतो त्याला आपण ग्राफोथेरपी म्हणतो. आणि जो स्ट्रोक तुमचा जो आता निगेटिव्ह स्ट्रोक आहे म्हणजे तुम्ही आता डिप्रेशनमध्ये आहात, स्ट्रेसमध्ये आहात, तुम्ही लॉयल नाहीये किंवा तुमच्याकडून कंटिन्यू काम होणार नाहीये, तर हे आपण हँडरायटिंग थ्रूच बदलतो आणि हा बदल केल्यानंतर नक्कीच तुमच्या स्वभावात बदल होतो. ओके. आणि हे कसं काय करता येईल आपल्याला? आता आपण लिहितो म्हणजे आपल्या मनात जे विचार येतात ते आपण लिहितो. लिहिताना आपल्या म्हणजे हातामध्ये बोटांमध्ये ज्या नर्व्स आहेत त्या आपल्या ब्रेनशी कनेक्टेड आणि जेव्हा लिहितो तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये एक न्यूरो पाथवे तयार होतो. म्हणजेच आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण रिप्रोग्राम करतो आपल्या हँडरायटिंग थ्रू. त्यामुळे जे स्ट्रोक आपण बदलतो म्हणजे आपण डायरेक्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम करत असतो. हँडरायटिंग हे एक असं ॲक्सेस आहे की तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर काम करतं. त्यामुळे तुमचा जर आपण स्ट्रोक बदलले तर आपोआप तुमचा स्वभाव बदलतो आणि तुम्हाला जशी तुमची पर्सनॅलिटी हवी आहे तशी आपण घडवू शकतो. ओके. म्हणजे या गोष्टीला वैज्ञानिक अँगल आहे. येस, हे सायंटिफिक रिझन आहेत. ओके. हा, आणि त्याच्या थ्रू आपण बदल करू शकतो. प्लस त्यातला तुम्ही एखादा अनुभव घेतलाय का की एखादं प्रेम प्रकरण तुमच्याकडे आले त्यातून लिखाणावरून तुम्ही ओळखले, असं काही अनुभव घेतलाय का? आता प्रेम प्रकरण हे आता तुमचं प्रेम आपण मॅरेज लाईफवर बोलत होतो पण तुम्ही प्रेम प्रकरण काढलं तर आपल्याला हँडरायटिंग थ्रू प्रेम प्रकरण आणि अफेअर आहेत का हे पण ओळखता येतं. आणि ह्याचं एक उदाहरण देते मी की मॅरेज लाईफचं. की मॅरेज लाईफ एक कपल होते, डॉक्टर ते आले आणि त्यांना एका ह्यांनी सांगितलं होतं की तुम्ही डिवोर्स घ्या, तुमचं भविष्य चांगलं नाहीये, तुम्ही जर डिवोर्स घेतला तर तुमचं भविष्य आणि तुमचा बिझनेस खूप चांगला ग्रो होईल. पण ती जी लेडीज होती ती माझ्याकडे आली आणि म्हणली मॅडम मला डिवोर्स घ्यायचा नाहीये, मला त्यांनी सांगितलेलं आहे की तुमची ग्रोथ चांगली होईल, हे होईल, पण मला डिवोर्स घ्यायचा नाहीये. त्यांना म्हटलं डिवोर्स तुम्ही घेऊ नका, फक्त मी सांगते तो फक्त हँडरायटिंग आणि सिग्नेचरमध्ये बदल करा आणि तुमच्या मिस्टरांनाही माझ्याकडे आणा. मग ती दोघंही आली, त्यांचं हँडरायटिंग ॲनालिसिस केलं, दोघांचंही ॲनालिसिस केलं. तर जे डॉक्टर होते म्हणजे सर होते त्यांच्या हँडरायटिंगमध्ये असं होतं की ते गुड विथ हँड आहेत, म्हणजे त्यांच्या हाताने पेशंट चांगलाच होणार, म्हणजे ते प्रोडक्ट खूप छान करू शकतात. आणि ज्या मॅडम होत्या त्यांच्याकडे मार्केटिंग स्किल खूप चांगलं होतं. म्हटलं जर एका छताखाली एक प्रोडक्ट चांगलं करते आणि एक मार्केटिंग चांगलं करते तर तुमचा बिझनेस ग्रो होणारच, हा थांबेल कसा? आणि हे जेव्हा त्यांना क्लिक झालं की खरंच हे असंच होतं, जेव्हा हे म्हणजे ज्या मॅडम आहेत कारण ते आयुर्वेदिक डॉक्टर होते आणि त्याच्यासाठी ते प्रोडक्ट तयार करायचे आणि मार्केटिंग हे मॅडमच्या म्हणजे पूर्ण नव्हतं. तुम्ही म्हटलं एकदा देऊन बघा, नाही म्हटले सर मी असं केलंय आणि मला त्याचा रिझल्ट खूप छान आलाय. मग म्हटलं तुमचा बिझनेस कसा थांबेल? आणि ते त्यांना क्लिक झालं आणि ते एकदम आता हॅप्पी लाईफ जगत आहेत. त्यांची 2 मुलं आहेत आणि ती आता मोठी झालेली आहेत. वा, म्हणजे हस्ताक्षरामुळे एक दिवस वाचला. नक्कीच. धन्यवाद. प्लस असा एक प्रश्न आहे माझा की मॅरेज लाईफ किंवा प्रेम संबंध यात मला अनेक लोक जे जुनी लोक आहेत ते म्हणतात की आजकालच्या मुलांना काय कळणार, चॅटवरती टायपिंगवरती तुम्ही मेसेजेस करता, आम्ही लिखाण करून पत्र पाठवायचो त्यात जास्त भावना होत्या. तर हे खरं आहे का की लिखाण करताना भावना जास्त ओतल्या जातात त्या पत्रात जितके आपण चॅट्समध्ये पाठवू शकतो? आता आपण टायपिंग करतो तेव्हा तुमचे थॉट्स एकदम स्लो असतात. म्हणजे तुमच्या आणि त्याला भावना जसं डिजिटलला भावना नाहीत तसंच तुमच्या त्या चॅटिंगलाही भावना नसतात. पण तुम्ही जर लिहिलं तर त्यात भावना हे उतरतात, म्हणजे उतरतातच त्या. आता हे उदाहरण तुमच्या हँडरायटिंगवर पण दिसतं की जसं मी सांगितलं की तुमचा मूड बदलला की हँडरायटिंग बदलतं आणि तुमचा मूड चांगला असेल की ते हँडरायटिंग खूप सुंदर दिसतं. जेव्हा ते तुमचं पत्राद्वारे लिहित असता तेव्हा तुमचा मूड ऑब्व्हियसली चांगला असणार कारण तुमच्या प्रेयसीला तुम्ही पत्र लिहिताय. आणि ते अक्षर तर सुंदर असणारच आणि त्या अक्षर पाहिलं कीच माणसं प्रेमात पडायची पूर्वी. अच्छा, म्हणून चॅटिंग बंद करा, पत्र चालू करा. सो माझा पुढचा प्रश्न असा आहे, जसं आपण मॅरेज लाईफ, बिझनेस लाईफ याबद्दल जाणून घेतलं, तसेच फिजिकल हेल्थ याच्याशी किती निगडीत आहे ग्रॅफोलॉजी? फिजिकल हे एक मी उदाहरणापासूनच सुरुवात करते.
हेही डॉक्टरच आहेत, बर्गे डॉक्टर, सातारा रोडचे. म्हणजे तुम्ही चेक करू शकता, मी त्यांचा फोटोही पाठवीन. त्यांची डायरीज माझ्याकडे कंटिन्यू असते. मी जेव्हा सुरुवात केली त्यांना त्याची खूप क्युरियोसिटी होती, म्हणजे ते माझे रिलेटिव्ह आहेत. म्हटले स्नेहल तू हे काय करतेस मला सांग. मग मी त्यांना म्हटलं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. म्हटले हे बघ मी जेव्हापासून हे शिकतोय, म्हणजे मी डॉक्टर झालोय त्याच्या आधीपासून माझा हात थरथरतो, माझा हात कंटिन्यू थरथरतो. मी ह्याच्यासाठी मेडिसिन घेतलेले आहेत, थेरपी घेतलेले आहेत, मी मेडिटेशन करतो, मी सगळे योगा हे सगळं केलेलं आहे, पण माझं हे अजून थांबलेलं नाही. आता तेव्हाही मी सांगितलेलं त्यांना की फिजिकल मी 100% सांगू शकत नाही, पण मी तुम्हाला स्ट्रोक देते, तुम्ही करा, त्याचा रिझल्ट मला माहित नाही, पण तुम्ही करा, एकदा प्रयत्न करून तर बघा. आज ते 83 वर्षाचे आहेत. गेले 5 ते 7 वर्ष ते रोज करतायत, त्यांचा हात हलण्याचा पूर्ण थांबलेला आहे. म्हणजे याच्यापेक्षा मी तुम्हाला मोठं उदाहरण देऊच शकत नाही, इतकं सुंदर माझ्याकडे उदाहरण आहे. आणि ते प्रामाणिकपणे रोज ते प्रॅक्टिस करतात. अच्छा, म्हणजे लिखाण कामाने आपण आपला हात थरथरणं ह्या गोष्टी बेसिकली थांबवू शकतो. हो, तुमची स्ट्रेस लेवल, तुम्ही डिप्रेशन मध्ये गेले आहात, तुमचा बीपी, हायपर टेन्शन, ह्या गोष्टी नक्कीच कमी होतात. संधिवाताला सुद्धा हँडरायटिंग हे खूप चांगलं एक उपचार म्हणून तुम्ही बघू शकता त्याच्याकडं. म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात हँडरायटिंग या गोष्टीचा चांगला आणि बऱ्यापैकी परिणाम पडतो. येस. स्टुडंट म्हणजे माझ्याकडे येतातच क्लायंट, आणि एक मुलगी आली होती की मॅडम मला खूप डिप्रेशनमध्ये मी आहे, माझं हँडरायटिंग ॲनालिसिस करा. ती जस्ट आली, पण मी आता म्हटलं मी कसं करणार, तुझ्या आईला घेऊन ये. मग ती आईला घेऊन आली आणि तिच्या आईला सांगितलं की म्हणजे तिच्या समोर नाही सांगितलं मुलगीला, आईला सांगितलं की मला ह्या ट्रेड दिसत आहेत, ती सध्या खूप डिप्रेशनमध्ये आहे, तिचा मूड सतत स्विंग होतोय, किंवा असे चान्सेस आहेत की जी मानसिकता सुसाइडच्या ह्याच्यात आहे. पण तेव्हाही मी नवीन होते, आईने विश्वास ठेवला नाही आणि मीही फॉलोअप घेणं गरजेचं होतं, पण घेतला नाही, की मी पण नवीन होते की माहीत नाही, आणि उगाच तिची आई दुखवली गेली तर, म्हणून मी त्यात जास्त डीप बोलली नाही. पण लॉकडाऊनमध्ये त्या मुलीनी बिल्डिंगवरून उडी मारली आणि सुसाईड केलं. आणि जेव्हा मला कळालं तेव्हा ती आई परत आली, तुमचं ऐकायला हवं होतं म्हणून. म्हणजे ही आत्तासुद्धा मला फील होते की मी फॉलोअप घेतला नाही, की मी नवीन होते, की खरंच हे असं असतं का. तेव्हाही मला शंका होती ॲक्च्युली. असंच असं कोणी आहे का की ज्यांच्यावरती काही बळजबरी होतीये, बट ते बोलत नाहीयेत, की ते बाहेर पडत नाहीयेत, बट ते लिखाणात समजून येते त्यांच्याबद्दल? हो, म्हणजे हे आपण अब्यूज म्हणू शकतो. तर सेम असे हे केसेस येतात आणि मी त्यांना सांगत असते की हे असं होतंय. म्हणजे एक लहान मुलगी होती आणि तिला म्हणजे त्रास होत होता, म्हणजे युरिन इन्फेक्शन होत होतं. तिची आई आली, मला म्हटली मॅडम हिला सारखं युरिन इन्फेक्शन होतंय, तुम्ही बघाल का. म्हटलं मी फिजिकलचं 100% सांगू शकत नाही, नेहमीप्रमाणे त्यांनाही सांगितलं, पण मी ट्राय करते. मग ती आल्या घेऊन, मी तिचं पाहिलं तर म्हटलं थोडासा हिला अब्यूजचं मला दिसतंय, 100% माहीत नाही पण असू शकतं, असं मी त्यांना सांगितलं. आई उठून निघून गेली, असं शक्यच नाही म्हणले, असं होऊच शकत नाही. मग वडील आले, म्हटले मॅडम मी पाहतो आणि आपण परत भेटू. ओके म्हणलं, डन. आणि मी सांगितलं आणि 4 दिवसांनी तिचे वडील आले, मॅडम असं होतंय. मग मी तिच्यावर थेरपी केली आणि त्यातून ती आता म्हणजे शिफ्ट झाली तिथून. सो आपल्याला ग्रॅफोलॉजीमधून थेरपी करून आपल्याला त्या व्यक्तीला त्या अडचणीतून बाहेर काढता येऊ शकतं. हो, मेंटली म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत त्यामधून आपण बाहेर काढू शकतो, कारण ही थॉट प्रोसेस आहे, माइंडसेट आहे, आणि त्यामधून आपण बाहेर काढू शकतो. सुसायडल टेंडन्सीमध्ये अनेक नोट्स लिहिल्या जातात व्यक्तीकडून. सो त्या नोट्सवरून आपण ओळखू शकतो का की तो माणूस किती तयारीत होता या गोष्टीच्या, किंवा त्याचं मन पुढे मागे होत होतं, ह्या गोष्टी आपण ओळखू शकतो का? हां, नोटवरून आपण सांगू शकतो की ह्याचं काय माइंडसेट होता असं आपण सांगू शकतो. कारण जर करणारी म्हणजे टेंडन्सी आहे त्या हँडरायटिंगमध्ये, त्यांचं हँडरायटिंग हे डिसेंडिंगच जाणारं असतं, त्याचा टी बार हा पुढच्या दिशेने
म्हणजे राईट साईडला जाणारा असतो आणि ओ आणि ए मध्ये जास्त कवरिंग किंवा गोलाई जास्त असते. त्यामुळे हे लक्षात येतं की त्याची टेंडन्सी म्हणजे माइंडसेट काय होता हे आपल्या लक्षात येतं. सो त्या टेंडन्सीनुसार जशा नोट्स असतात तसे अजून आपल्याकडे काय अनुभव आहेत का की माइंडसेट आपल्याला कळाला आहे की तो व्यक्ती किती डिप्रेशनमध्ये त्याचे काय कंडिशन्स आहेत या गोष्टी तुम्हाला कळाल्या आहेत का आजपर्यंत, आणि असे किती अनुभव आपण हाताळले आहे? असे अनुभव आलेले आहेत आणि असे अनुभव आले की मी पहिलं त्यांचा फॉलोअप घेऊन त्यांच्याकडून थेरपी आणि सिग्नेचर पहिली चेंज करून घेते. आणि एक जे आमचा पिरियड असतो 3 महिने 6 महिने आणि त्यांचा फॉलोअप घेऊन त्यांच्यावर काम करून मी ते टेंडन्सीमध्ये असे बरेच बदल झालेले आहेत. म्हणजे अशा मला पुन्हा फीडबॅक येतो, मॅडम मला तेव्हा असं होत होतं आणि आता मी त्यातून पूर्ण बाहेर पडलेलो आहे. सो आपण म्हणजे लिखाण, हस्ताक्षर, स्वाक्षरी यांना बदलून आपण मानसिक परिस्थिती बदलू शकतो व्यक्तीची बेसिकली. हो, मी तर म्हणेल बाकी सगळं राहू द्या, पण माइंडसेट हे आपण नक्की तुमच्या सिग्नेचर आणि हँडरायटिंग वरून आपण बदलू शकतो. आणि ते कसं काय बदलता येऊ शकतं? हँडरायटिंग थ्रू. सो त्याच्यावरती पण थेरपी असेल की हँडरायटिंग चेंज करा प्लस सिग्नेचर चेंज करा असं काय? आता तुमच्या हँडरायटिंग वरून स्ट्रेंथ कळतात, तसंच विकनेसेस कळतात. मग विकनेसेस काय आहेत याच्यावरून आपण थेरपी देतो. आणि थेरपी म्हणजे काय, खूप असं मोठं काही हे नसतं, अक्षरच असतात आणि ते अक्षर किती वेळा काढायची, कशा पद्धतीनं काढायची हे आपण त्यांना सांगतो. आणि त्यांच्यात कन्सिस्टन्सी ही खूप महत्त्वाची आहे. ओके, माइंडसेटवरून लक्षात आलं अनेक लोकांना सवय असते की पॉझिटिव्ह थॉट्स लिहायची, पॉझिटिव्ह अप्रोचेस लिहून ठेवायची की आपल्याला इन फ्युचर काय करायचंय, कुठे जायचंय या गोष्टी लिहून ठेवायची सवय असते. सो मग त्या गोष्टीचा परिणाम पडतो का आपल्या फ्युचरवरती, आपल्या करिअरवरती, की आपण मॅनिफेस्टेशन करून ठेवतोय, लिखाण करून ठेवतोय, सो त्या गोष्टीचा कसा परिणाम पडतो? जेव्हा तुम्ही लिहिता ना तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड हे खूप जागृत असतं आणि तुम्ही जेव्हा लिहिता ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम तर करत असतं आणि बॅक आपण म्हणतो ना की ह्याच्यात जाऊन ते सबकॉन्शियस माइंड स्ट्रॉंग करतं. आणि ते तुम्ही जेवढं लिहाल तेवढं तुम्हाला ते मॅनिफेस्टेशनला मदत होते. कारण डायरेक्ट आपल्याला असं कुठलं टूल नाही आहे की तुमच्या सबकॉन्शियस माइंडला डायरेक्ट ॲक्सेस मिळेल. हँडरायटिंग हे एक असं टूल आहे की डायरेक्ट ॲक्सेस हा तुमचा सबकॉन्शियसचा मिळतो. त्यामुळे तुमच्या ह्याच्यात जे तुम्ही लिहिता, म्हणजे तुम्ही आज लिहिलेले असतील की मला हे मिळवायचं आहे, पुढच्या 10 वर्षाचे गोल लिहिलेले असतील आणि तुम्ही 10 वर्षांनी पाहिले तर तुम्ही त्यातले मी म्हणजे 90% गोल हे तुम्ही अचीव केलेले असतात. ओके, जसं पॉझिटिव्ह थॉट्स लिहितात तसं अनेक लोकांना सवय असते की आपल्या दैनंदिन जीवनात ज्या चुका घडत आहेत, ज्या आपल्याला रिग्रेट्स होत आहेत त्याही गोष्टी लिहून ठेवायची. तर ते आवश्यक आहे का ते लिखाण करून ठेवणं, ॲज लाईक निगेटिव्ह थॉट्स लिहून ठेवणं? नाही, म्हणजे मी तुम्हाला सांगेन की तुम्ही पॉझिटिव्ह थॉट्स जेवढे लिहाल तेवढे तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील. आणि निगेटिव्ह थॉट्स जर तुम्ही लिहायला गेला तर तुमच्याबरोबर तेच निगेटिव्हिटी रिपीट तुमच्याबरोबर ते काम करेल, म्हणजे ती एनर्जी तुम्हाला कॅरी करेल. त्यामुळं कधीही तुम्ही निगेटिव्ह थॉट्स लिहू नका, रिग्रेट्स काय झाले ते लिहू नका. आणि जर लिहायचं असेल, तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर पडायचं असेल तर एकाच दिवशी तुम्हाला जे त्रास झाला आहे, रिग्रेट आहे, ते लिहा आणि ते पेज फाडून टाका, जाळून टाका किंवा स्वाहा करा. पुन्हा ते कधीही लिहू नका. एकदा लिहून ते स्वाहा करा, परत रिपीट लिहू नका. जर तुम्ही रिपिटेशनमध्ये आला तर तुमचं आयुष्य हे त्याचप्रमाणे घडत राहणार. माझा बिझनेसशी रिलेटेड एक प्रश्न आहे की अनेक सक्सेसफुल बिझनेसमॅनच नाहीत, अनेक व्यक्तिमत्व आहेत की जे सक्सेसफुल पर्सनॅलिटीज आहेत. तर अनेक लोक डायरी हाताळतात, कायम त्यांच्याबरोबर एक डायरी, एक पेन असते. तर त्यामागे काय रहस्य आहे की ते का डायरी आणि पेन असतो तो? आता मी सुरुवात केल्यापासून आत्तापर्यंत तेच सांगते की सबकॉन्शियस माइंडशी हे तुमचं रिलेटेड आहे, ॲक्सेस मिळतो. आणि जेवढं तुम्ही लिहाल तेवढं तुमचं सबकॉन्शियस माइंड हे रिप्रोग्राम होतं आणि हे त्यांना त्याची माहिती आहे, हे सिक्रेट आहे त्यांचं की डायरी लिहिण्यामागचं सिक्रेट की तुम्ही जेवढं लिहाल तेवढं तुम्हाला ते मिळत जाणार. असं एखादं उदाहरण आहे का बिझनेसमॅनचं की ज्याचा हस्ताक्षर, ज्याची सही, स्वाक्षरी तुम्ही बदलायला सांगितली किंवा त्या व्यक्तीने बदलली म्हणून त्याच्या आयुष्यात परिणाम पडला, त्याच्या बिझनेसवरती परिणाम पडला? असे खूप उदाहरणं आहेत माझ्याकडं की बिझनेसमॅन आलेत आणि आम्ही खूप कर्जात डुबालोय, माझा हा बिझनेस बुडालाय, मग असं झालंय तसं झालंय. एक उदाहरण देते की एक बिझनेसमॅन आले आणि म्हटले माझा बिझनेस बुडालाय, मी खूप कर्जात आहे. म्हटलं ओके ठीक आहे, दाखवा सिग्नेचर, हँडरायटिंग पाहिलं
आणि त्यांना काही 2-3 टिप्स दिल्या आणि सिग्नेचर पूर्ण बदलली त्यांची. आणि त्यांना सांगितलं की 3 महिने याच्यावर काम करा आणि त्याच्यानंतर मला सांगा की काय बदल झाला. त्यांनी बरोबर 3 महिन्यांनी सांगितलं की मी थोडा बाहेर पडतोय आणि डायरेक्ट ऑडीचा फोटो काढून मला पाठवला. मॅडम मी ऑडी घेतली. म्हणजे मी तेव्हा शॉक होती की अरे हे काय झालं. सो आज अनेक मुलं आहेत, अनेक तरुण मुलं आहेत जे बिझनेससाठी घराबाहेर पडतात, तर त्यांना तुम्ही काय सजेशन कराल की हस्ताक्षर आणि सिग्नेचर या दोन्ही गोष्टींशी निगडीत काय सजेशन कराल की त्यांना एक सक्सेसफुल बिझनेसमॅन होण्यासाठी कसं असावं त्यांचं हस्ताक्षर? आता जे सक्सेसफुल व्हायचं आहे किंवा 10वी-12वीत आपली सिग्नेचर चालू होते तेव्हा त्या प्रत्येकाने सिग्नेचर आपली क्लिअर, जेवढी तुमची सिग्नेचर क्लिअर असेल तेवढी तुमची ग्रोथ ही जास्त असते. कारण काय होतं की आपण 10वीत आणि 12वीत काय कोणाची तरी कॉपी करतो किंवा कोणाची तरी किंवा माझी सिग्नेचर कोणाला कळाली नाही पाहिजे म्हणून आपण कशीही म्हणजे एकदम क्रिटिकल सिग्नेचर करतो आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमचा जो टर्निंग पॉइंट असतो तिथंच तुम्ही तुमच्या आयुष्याला कलाटणी देता. ज्याची सिग्नेचर चांगली आहे ते एकदम फुल फ्लेजमध्ये पुढे जातात आणि ज्याची सिग्नेचर नाही ते म्हणजे थोडंसं इकडं तिकडं होऊन त्यांचं करिअरमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर पहिलं तुम्ही सिग्नेचर क्लिअर काढा. दुसरं तुमच्या सिग्नेचरच्या खाली अंडरलाईन तुम्ही प्रॉपर काढा, स्टार्ट टू एंड आणि चढता क्रम असावा. आणि तिसरं डॉट हा सिग्नेचर संपल्यानंतर कधीच देऊ नका. सो जसं विविध क्षेत्र झाले, बिझनेस क्षेत्र झालं, मॅरेज लाईफ झालं, त्यानंतर आपलं स्टुडंट लाईफ झाली, त्या फिजिकल हेल्थ झाली, तसंच धार्मिक क्षेत्रात लिखाण फार महत्त्वाचं मानलं जातं. कारण मी अनेकदा बघतो की अनेक लोक आपल्या स्वामी समर्थांचं नाव असू द्यात, गणपती बाप्पाचं नाव असू द्यात किंवा जय श्रीराम असू द्यात, जय हनुमान असू द्यात, असे अनेक लोक आहेत जी 108 वेळा किंवा एक आकडा असतो की इतक्या वेळा ते लोक लिहितात दिवसातून रोज नाव देवाचं. सो यामागे काय सायन्स आहे? तुमचं स्ट्रेस रिलीफ होणं आणि तुमची ग्रोथ होणं हे यामागचं सायन्स आहे. कारण जेवढं तुम्ही लिहाल तेवढं तुमचे थॉट प्रोसेस आणि माइंडसेट हा बदलत जातो. म्हणजे तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे जास्त जाता. तुम्ही एकतर ते नाव लिहिता म्हणजे तुम्ही चॅन्टिंगच करत असता, म्हणजे युनिव्हर्सलमध्ये तुमचं ते चॅन्टिंग तर होतंच आणि तुम्हाला पॉझिटिव्हिटी ही जास्त येते. असं हे याचं म्हणजे रिझन आहे. म्हणजे हे धार्मिकता जरी असेल तरी आपल्या शास्त्रात सुद्धा हँडरायटिंग विषयी म्हणजे हस्ताक्षराविषयी भरपूर काही लिहिलेलं आहे. जसं की रामदास स्वामींनी दासबोधमध्ये लिहिलेलं आहे. अशी खूप असे ग्रंथ आहेत की प्रत्येक ठिकाणी लिखाणाबद्दल लिहिलेलं आहे. म्हणजे अगदी जेव्हा वाल्मिकींनी गणपतीला जेव्हा महाभारत लिहायला दिलं तेव्हा सुद्धा गणपतीमध्ये काय गुण आहेत, त्याच्याकडे कन्सिस्टन्सी आहे का, किंवा ते एक सलगच लिहायचा होता तर त्याच्याकडे ते गुण आहेत का हे बघूनच ते वाल्मिकींनी महाभारत लिहायला दिलं. तर हे हस्ताक्षर हे फक्त आत्ता आलेलं शास्त्र नाहीये, हे पुराण काळापासून चालत आलेलं आहे. फक्त ते आपल्याला माहीत नाही. फक्त ते कसं म्हणजे जे श्रीराम 108 वेळा लिहिणं याच्यामुळे तुमची पॉझिटिव्ह एनर्जी ही जास्त वाढली जाते. ओके, सो लिखाणामुळे पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. नक्कीच. यानंतर माझा एक असा प्रश्न आहे की जसं न्यूमरोलॉजी झालं, ऍस्ट्रोलॉजी झालं, या गोष्टींमध्ये आपण भविष्य बघू शकतो, तसं तुम्हाला ग्राफोलॉजी बद्दल काय वाटतं? आता ग्राफोलॉजी हे शास्त्र आहे नक्कीच, पण ग्राफोलॉजी थ्रू आपण भविष्य बघू शकत नाही. भविष्य घडवायचं काम हे ग्राफोलॉजी करते. कारण जसं सांगितलं की स्ट्रेंथ कळतात, विकनेसेस कळतात. विकनेसेस ओव्हरकम केले की आपोआप तुम्ही तुमचं भविष्य घडवणारच. त्यामुळं ग्राफोलॉजी हे भविष्य सांगत नाही, भविष्य घडवतं. अर्थात ग्राफोलॉजी वर्तमानावरती परिणाम पाडतं. येस. एक उत्सुकता म्हणून विचारतो की ग्राफोलॉजिस्ट बनण्याची तुम्हाला प्रेरणा कुठून भेटली? आता हे खूप मोठं आहे पण मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते की मला फक्त घरातून बाहेर पडायचं होतं, मला काहीतरी स्वतःचं करायचं होतं. म्हणून मी ड्रॉइंग, माझ्याकडे काय होतं तर फक्त ड्रॉइंग मी शिकवू शकत होते. मग मी ड्रॉइंग क्लास चालू केला. तिथं त्या मुलांचं ड्रॉइंग खूप छान झालं. ड्रॉइंग छान होता त्यांचं हँडरायटिंग पण इम्प्रूव्ह झालं. मग हँडरायटिंग इम्प्रूव्ह झाल्यावर पालक म्हणले तुम्ही हँडरायटिंगचा क्लास घ्या. म्हणून मी हँडरायटिंगचं बुक स्वतःच तयार केलं आणि हँडरायटिंगचा क्लास सुरू केला. तर तिथं परत त्याच पॅरेंटचं असं आलं की मॅडम हँडरायटिंग म्हणजे इम्प्रूव्हमेंट झाल्यापासून माझ्या मुलांच्यात खूप मोठा बदल झाला आहे. मग माझ्या लक्षात आलं की नक्कीच यात काही ना काहीतरी तथ्य आहे किंवा वेगळं काहीतरी आहे. आणि मी मग त्याच्यात डीप गेले
तर ग्राफोलॉजी, मग मी बेसिक केलं, मग मला त्याच्यात समाधान नव्हतं बेसिकमध्ये, मग मी डिग्री घेतली आणि माझा प्रवास ग्राफोलॉजीमध्ये चालू झाला. US थ्रू डिग्री. येस. सो तुम्ही आता जे यंग जनरेशन आहे त्यांना तुम्ही काय सांगताल की या ग्रॅफोलॉजी या विषयात काय करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत, ते पुढे जाऊन कसं यामध्ये करिअर करू शकतात? आता ग्राफोलॉजीमध्ये भरपूर करिअर ऑप्शन आहेत. आता जसं मीच करते की मी अगदी आपण म्हणतो ना, जसं गर्भसंस्कार आपण करतो तसं जर आई म्हणजे जेव्हा बाळ पोटात असतं त्याच्यापासून जर आपल्याला म्हणजे त्याला बदल घडवायचा असेल तर आईवर मी काम करते. ते अगदी 88 वर्षापर्यंत आपण काम करू शकतो. मग वेगवेगळ्या पद्धतीनं एज्युकेशनल क्षेत्रात आपण करू शकतो, HR मध्ये करू शकतो, क्राईममध्ये करू शकतो, फॉरेन्सिकमध्ये करू शकतो. असे भरपूर साऱ्या गोष्टी म्हणजे फील्ड आहेत की तिथं आपण काम करू शकतो. मॅरेज ब्युरोमध्ये आपण काम करू शकतो की जोड्या जुळवामध्ये पण करू शकतो. सो एक गंमत म्हणून प्रश्न विचारतो की माझा एक मित्र आहेत, एक दोन मित्र आहेत जे सिम्बॉल्स वापरतात सिग्नेचर मध्ये. उदाहरणार्थ एक रोहित म्हणून मित्र आहे जो रुपीजचं सिग्नेचर आहे ते वापरतो, आणि एक सुजान म्हणून मित्र आहे तो एसच्या जागी डॉलरचं चिन्ह वापरतो. सो तुम्हाला काय वाटतं, सिम्बॉल असणं परिणाम घडवतं नाही घडवतं? आता सिम्बॉल त्यांनी रुपीजचं सिम्बॉल काढलंय, एकाने डॉलरचं सिम्बॉल काढलंय. माइंडसेट, त्या मित्राला रुपीजमध्ये पैसे हवेत भरपूर आणि ह्या मित्राला तुमच्या डॉलर्समध्ये पैसे हवेत. म्हणजे जर तुम्ही जर आत्ता ॲनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येईल जो डॉलर्स ज्या सिग्नेचरमध्ये आहे त्याचा सगळा इन्कम सोर्स आणि हे जास्त प्रमाणात आहे, म्हणजे तो मोठा आहे की जो रुपीजपेक्षा. कारण तुमच्या लक्षात आलं असेल की रुपीज आणि डॉलरमध्ये फरक आहे. जर हे साईन वापरलं तर माइंडसेट लगेच लक्षात येतो की याचा माइंडसेट असा आहे की हा डॉलर्समध्येच पैसे कमवणार आणि जो रुपीज लिहितोय तो रुपीजमध्ये पैसे कमवणार. सो फार मजा आली आपल्यासोबत या ग्रॅफोलॉजी या विषयातील अनेक रहस्य, आपल्या हस्ताक्षरामागे आणि आपल्या स्वाक्षरी मागे जे रहस्य दडलेले आहेत या गोष्टींबद्दल चर्चा करून फार मजा आली. आणि पुन्हा एकदा भेटूयात आपण परत कधीतरी याच आपल्या पॉडकास्टवर. सो नमस्कार. थँक्यू. तर मित्रांनो, आपल्याला आपला आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.